तर रुग्णालयामध्ये उंदराचा प्रादुर्भाव हा कॉन्स्टंट प्रॉब्लेम आहे. पण याला मेन कारण रुग्णांचे नातेवाईक, जे स्वतःवर रुग्णांसाठी अन्न घेऊन येतात आणि ते इथे काय रुग्णांना देतातच आणि ते स्वतःही तिथे बसून खातात आणि त्याचं प्रॉपर डिस्पोज करत नाही. ते इकडे-तिकडे ते फेकतात ते. त्यामुळे उंदीरच नाही तर गायी-बी पण अट्रॅक्ट होतात. तर आमच्या कधी-कधी गायी पण दिसतात इथे. तर रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वतः जर शिस्तीने ते व्यवस्थित रुग्णांसाठी असलेलं अन्न व्यवस्थित रुग्णाला दिलं, स्वतः खाल्लं, नंतर उरलेलं अन्न स्वतःच्या डब्यात स्वतःबरोबर गेलं, प्रॉपरली डिस्पोज ऑफ केलं तर त्याच्यामुळे ते उंदीरही अट्रॅक्ट होणार नाही आणि उंदरांचा प्रादुर्भावही कमी होईल. तर मधून-मधून रॅट कंट्रोल करण्यासाठी आम्ही त्या वड्या टाकत असतो, उंदीर मारण्याच्या वड्या. ट्रॅप लावत असतो, पेस्ट कंट्रोल करत असतो. त्यामुळे बऱ्यापैकी कंट्रोल येतो. तर ही क्वचितच घटना असेल, की रुग्णांना ते रॅट्स वगैरे चावले ते. पण रेग्युलरली आमच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतच असतो. पण रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः म्हणजे नीट रुग्णालयात आल्यानंतर नीट अ, जे जेवण वगैरे असतं, खाण्याचे पदार्थ असतात, त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावली तर अ, आम्हालाही मदतीचं होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.